तकदीर। गुस्ताखे नबी की एक ही सजा, सरतन से जुदा। जय श्रीराम, हर हर महादेव। तर आज आपण बोलणार आहोत एका चर्चेत असलेल्या विषयाबद्दल, म्हणजेच रिसेंटली जो चित्रपट लॉन्च होणार आहे, म्हणजेच उदयपूर फाइल्स। सर्वप्रथम आपण बघितलं द काश्मीर फाइल्स, ज्यामध्ये कशा प्रकारे काश्मीरी पंडितांना पलायन करावं लागलं होतं, त्यांना त्यांच्याच घरून त्यांना बेघर करण्यात आलं होतं। त्यानंतर आपण बघितलं द केरला स्टोरी, कशा प्रकारे लव जिहाद मध्ये त्यांना फसव्या जाळ्यामध्ये खोट्या प्रेमामध्ये अडकून त्यांना कसं भारतातल्या हिंदू मुलींना ते विदेशात पळवून नेतात आणि त्यांचे धर्मांतरण करतात। आणि आता रिसेंटली एक फाइल्स आलेली आहे, ती म्हणजे उदयपूर फाइल्स। तिचा टीजर लॉन्च झालेला आहे। तर ज्यांनी बघितले असेल त्यांना तर माहिती असेल की त्याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे मांडण्यात आलेले आहेत। बाकी ज्यांनी नाही बघितलं आहे त्यांनी कंटिन्यू पहा, आपण पुढे बघू की ट्रेलरमध्ये पण काय दाखवलेलं आहे। तर विषय असा येतो की भूतकाळ म्हणजे ज्या गोष्टी घडल्या, आता भूतकाळ म्हणजे ऐतिहासिक। आता इतिहासात आपण जर बघायला गेलं तर त्याचे दोन पैलू असतात, एक म्हणजे काल्पनिक आणि एक ऐतिहासिक। काल्पनिक म्हणजे वैयक्तिक माणसाने आपले मांडलेले विषय, आणि ऐतिहासिक म्हणजे ज्या गोष्टीला पुरावा असतो, ज्या गोष्टीचे कालांतराने काही ना काही एक एक पुरावे चालत आलेले असतात, किंवा तिथले काही पुरातन खंड म्हणा किंवा त्या ठिकाणी मिळालेले अवशेष, हे त्या ऐतिहासिक गोष्टीला प्रूफ म्हणजे पुरावा असतो, आणि तो असतो इतिहास। तर तो इतिहास पण समजून घेण्याचे आपले दोन पैलू असतात, एक सत्य आणि असत्य। कारण वामपंथी विचारधारा असलेले लोक त्याला डिझाईन करून ज्या गोष्टी कधी घडल्या नाही अशा गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे डायरेक्ट बोलायचं झालं तर सत्य त्यांना कधी पचत नसते, आणि ते सत्य लपवण्यासाठी असत्य गोष्टी काल्पनिक दृष्टीने मांडून सगळ्यांसमोर तो त्याच्या प्रदर्शन करत असतात। परंतु आज हिंदूंचं दुर्दैव की हिंदूंना माहित देखील नाही की उदयपूर फाइल्स कन्हैयालाल हत्या प्रकरणाबाबत एक फाइल्स तयार झालेली आहे। हे हिंदूंपर्यंत आज बरोबर पोहोचले सुद्धा नाही आहे, परंतु एक विशिष्ट समाज त्या गोष्टीचा विरोध करण्याकरता आज तयार झालेला आहे। आणि असं सुद्धा आज मी बघितलं की 4 ते 5 संघटनांनी ह्या चित्रपटावर बंदी घालावी याकरिता आंदोलन केलेलं आहे। आता मला एक गोष्ट समजत नाही, जिथे हिंदू प्रत्येक वेळेस एकच गोष्ट म्हणतो की चित्रपटामुळे काहीच फरक पडत नाही, आणि असे चित्रपट काढून काहीही अर्थ नाही। कारण चित्रपट हा एक मनोरंजनाचे एक माध्यम आहे। मनोरंजनाचे माध्यम ठीक आहे, परंतु अशा गोष्टीमुळे जर समाजामध्ये काही फरक पडत नाही, तर एका विशिष्ट समाजाच्या प्रत्येक वेळेस सत्य घटनेवर घडलेल्या गोष्टीला त्यांच्या विरोध का, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह उभा होतो। आणि आपण आता बघू की चित्रपटामध्ये काय काय दाखवल्या जाणार आहे, कोणते कोणते मुद्दे मांडल्या जाणार आहे, हे आपण ट्रेलरच्या माध्यमातून समजून घेऊया। और अभी अभी एक ब्रेकिंग न्यूज आ रही है। राजस्थान के उदयपुर में टेलर कन्हैयालाल साहू की हत्या। इसी जमाने में भारत को सोने की चिड़िया कहा जाता था। फिर आक्रांत लोग आए, सब लूट के ले, पर जाते जाते उन्होंने हमारे मंदिरों को भी तोड़ दिया। अकेले औरंगजेब ने सैकड़ों मंदिर ध्वस्त किए, काशी विश्वनाथ भी उनमें से एक है। ये कहानी नंदी की है, जो सैकड़ों वर्षों से प्रतीक्षा में बैठे हैं, अपने महादेव की प्रतीक्षा में। ये अदालत म्हणजे सर्वप्रथम याच्यामध्ये काशी विश्वनाथ धाम हा मुद्दा मांडला गेलेला आहे, आणि बघू आपण नंतर काय काय यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे मुद्दे दाखवले गेलेले आहेत। खाने के अंदर एक बार पुनः सर्वेक्षण करने की अनुमति देती है, आणि कशा प्रकारे काशी विश्वनाथ धाम मध्ये सर्वे करण्यात आला होता ते पण याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। तो आप कल ताजमहल को भी कह देंगे कि ये भी मंदिर ही था। बनारसी मस्जिद मस्जिद है ही नहीं, वो मंदिर है। अगर मंदिर को मस्जिद कहोगे तो विवाद तो होगा ही। तुम इन दंगाइयों को बच्चा क्यों कह रहे हो? ये उस वायरस के शिकार हैं जो सरहद पार से फैलाया जा रहा है। मैंने तो वही कहा है जो उनके धर्म ग्रंथों में लिखा हुआ है। आणि एक प्रमुख मुद्दा म्हणजे नुपुर शर्मा, त्यांनी कोणतं बयान दिलं होतं आणि कशा प्रकारे त्यांचा विरोध करण्यात आला होता, आणि त्यामध्ये काय सत्य लपवलं गेलेलं आहे
नुपुर शर्माजी यांनी कसल्या प्रकारचे बयान दिलं होतं आणि तो मुद्दा कसा भडकला होता हा देखील मुद्दा याच्यामध्ये कदाचित मांडला गेलेला आहे. पुढे बघू. कि नबी ने तो कूड़ा फेंकने वाली तक को माफ कर दिया. थाने चलो, शिकायत आई है तुम्हारे खिलाफ. सर हमारी जान को खतरा है, सुरक्षा मिल जाती तो. हमने आपसे हमारी कौम के खिलाफ जहर उगलने वाले लीडरों की कुर्बानी मांगी थी. तो की लगता है यूपी में कोई आतंकवादी घटना हो पाएगी क्या? क्योंकि पहला सरकार इंडिया दी सीट पे हो, भारत दी. गुस्ताख नबी की एक ही सजा, सरदम से जुदा. तर आपण ह्या संपूर्ण चित्रपटामध्ये 4 प्रमुख मुद्दे बघितलेले आहेत. सर्वप्रथम आतंकवाद्यांची प्लॅनिंग कुठल्या ठिकाणावरून केली जाते, आतंकवाद्यांच्या मदरशासोबत असलेला संबंध काय. दुसऱ्या नंबरवर काशी विश्वनाथ धाम आणि तिसऱ्या नंबरवर बघायला गेलं तर नुपुर शर्माचं बयान त्यावेळेस काय होतं. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा कन्हैयालाल हत्या प्रकरण, कशा प्रकारे षड्यंत्र रचून त्यांची हत्या करण्यात आली होती. तर याच्यातला आपण सगळ्यात पहिला मुद्दा घेतला की याच्यामध्ये दाखवल्या गेलेला आहे की आतंकवाद्यांची मेन जड काय आहे, यांची प्लॅनिंग कुठल्या ठिकाणी केल्या जाते. नंतर दुसरा मुद्दा काशी विश्वनाथ धाम. आता ह्यावर जास्त बोलण्याला काहीच नाही, कारण जे काही आहे ते सगळ्यांना माहीत आहे, सगळे अवशेष आहेत. जो एक धार्मिक नगरी, ज्या मंदिराला दिलेलं नाव सुद्धा संस्कृतमध्ये आहे, त्याला तुम्ही एक अरेबिक शब्दाशी जोडत आहे, म्हणजेच ज्ञान वापी. जसे जर आपण संस्कृतमध्ये भाषांतर करून जर आपण बघितलं, ज्ञान म्हणजे ज्ञान आणि वापी म्हणजे कुंड, अर्थात ज्ञान कुंड म्हणजेच त्याला संस्कृतमधला दुसरा शब्द आहे ज्ञान वापी. जो शब्दच संस्कृतमध्ये आहे, तुम्ही त्या शब्दाला मस्जिद मध्ये जोडत आहे, हे म्हणजे एक विचित्र हे आहे आणि हे सत्य लोकांपर्यंत आलेलं आहे. आता सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण द उदयपूर फाईट्स हा चित्रपट का बघावा व ते बघितल्याने पुढे काय काय होणार. सर्वप्रथम अशा बऱ्याचशा घटना आहेत ज्या अजूनपर्यंत समोर आलेल्या नाही आहेत. तर त्याचे कारण म्हणजे एक हिंदूंचा प्रतिसाद नसतो आणि विरोध करणारे जे लोक आहेत त्यांचा समूह प्रत्येक वेळेस तयार असतो. जर आपण अशा फाईल्सला जर प्रतिसाद दिला तर त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल की आपण अशाच प्रकारच्या आणखी फाईल्स कशा प्रकारे समोर आणू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही आज सावध झाले नाही तर तुम्ही पण वाट बघा की तुमच्या सुद्धा शहराची फाईल्स लवकरच बघायला मिळेल. आणि आज जे आपण बघतो की कन्हैयालाल प्रकरण जो आहे, उद्या त्याच ठिकाणी तुमची स्वतःची देखील फाईल्स बनेल आणि तुमची येणारी पिढी ते फाईल्स बघतच राहील. तर आपल्याला सावध होणं म्हणजे याकरता गरजेचं आहे, कारण ते लोक आपल्याला प्रत्येक वेळेस एक गोष्ट सिद्ध करत असतात की आम्ही आमच्या मजहबसाठी कुठे ना कुठे तयार आहोत. जसं कन्हैयालाल मर्डर प्रकरण जे आपण बघितलं, जे 2 मर्डरिस्ट जे आले होते त्यांना मारायला, त्यांच्या गाडीचा नंबर कुठे ना कुठे 2611 होता. 2611 म्हणजे कुठे ना कुठे आपल्याला आठवण करून देत आहे की जो ताज हॉटेलमध्ये झालेला द अटॅक ऑफ 2611 होता, याच्याशी आमचे कुठे ना कुठे कनेक्शन आहे. म्हणजे ते प्रत्येक वेळेस एक गोष्ट प्रूफ करत आहेत की आमचे जे मकसद आहे ते आम्ही कशा ना कशा माध्यमातून पूर्ण करत आहोत